पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शिक्षक कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत महात्मा फुले जनआरोग्य योजनाचा लाभ देण्यासाठी माहिती सादर करण्याचे निर्देश 7 मार्च 2026 संपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ, काय लाभ मिळणार पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. या संदर्भात शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांनी सर्व विभागीय व जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. पत्र आयुष्यमान जन आरोग्य. पत्रानुसार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांचा लाभ पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी त्यांची माहिती संकलित करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व संबंधित शाळा व कार्यालयांनी कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून ती संबंधित कार्यालयाकडे पाठवावी असे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण संचालनालयाने पुढील अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले आहे. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षण अधिकारी माध्यमिक तसेच संबंधित प्रशासनिक अधिकारी व विभाग प्रमुख काय करावी लागणार कार्यवाही. शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यक माहिती संकलित करणे, संबंधित योजनांसाठी पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे, माहिती निर्धारित स्वरूपात विभागीय कार्यालयाकडे पाठवणे. ह्या प्रक्रियेच्या माध्यमातून पात्र कर्मचाऱ्यांना आरोग्य उपचारासाठी आर्थिक संरक्षण मिळावे हा उद्देश असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. शिक्षकांसाठी महत्त्व. ह्या निर्णयामुळे राज्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचाराची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व शाळांनी संबंधित माहिती वेळेत सादर करणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पत्र पाहूया. 5 फेब्रुवारी 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक शिक्षण संचालनालय पुणेचं आपण सर्व माहिती बघितलेली आहे. आता वैद्यकीय लाभ मिळवण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रतिवर्ष 5 लाख आरोग्य विमा संरक्षणाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. तर हे परिपत्रक हे थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेलं आहे. हे पूर्ण परिपत्रकचा PDF अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकतो.